नमस्कार, मी जगदीश देशमुख. हवा महाराष्ट्राची कथा मतदारसंघाची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुण्यामध्ये 3 उमेदवार रिंगणात आहेत. पुण्यातील या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं, संपूर्ण देशाचं लक्ष लागलं. कोण बाजी मारणार, कोणते प्रचारातील कळीचे मुद्दे होते, निर्णायक कोणते मुद्दे होते, हे सर्व आपल्याला समजून घ्यायचं आहे. यासाठी आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत असतील. सोबतच संदीप खर्डेकर भाजपाचे नेते सुद्धा आपल्यासोबत असतील आणि गोपाल तिवारी काँग्रेसचे नेते हे सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत. सुरुवातीला जाऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत. रोहन, कोणते पुण्यामध्ये प्रचारामध्ये निर्णायक मुद्दे होते? कारण तुम्ही ही संपूर्ण निवडणूक ग्राउंड लेवलला राहून कव्हर केलेली आहे. कोणते असे अंडरकरंट होते, कोणते निर्णायक मुद्दे प्रचारामध्ये दिसले? जगदीश, ही संपूर्ण पुण्याची लोकसभेची निवडणूक जी आहे ती मोठी रंगतदार झालेली पाहायला मिळाली आणि यामध्ये भाजपकडून विशिष्ट राष्ट्रीय मुद्द्यांवरती प्रचाराची धुरा नेण्याचं काम जे आहे ते करण्यात आलेलं होतं. तर दुसरीकडून काँग्रेसकडून रवींद्र धंगेकरांकडून स्थानिक मुद्दे म्हणजे अगदी रस्त्याच्या ड्रेनेजच्या कामांपासून पुण्यातील वाहतूक व्यवस्थेपर्यंत ही निवडणूक होती गेलेली पाहायला मिळाली. त्यामुळे लोकसभेची निवडणूक आहे की महापालिकेची आहे असा संभ्रम पुण्यातल्या नागरिकांना काहीसा पडलेला पाहायला मिळाला. परंतु ज्या पद्धतीने काँग्रेसकडून ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांवरती घेतली गेली, स्थानिक मुद्द्यांच्या नागरिकांच्या लोकांच्या ज्या प्रश्नांकडे ही निवडणूक निवडून गेले, त्यामुळे निश्चितचपणाने भाजपला देखील त्या लेवलला येऊन त्याचं प्रत्युत्तर देता देता कधी एकदा आपण देखील याच मुद्द्यांवरती निवडणूक लढवायला लागलो हे कळलं नाही असं चित्र सध्या दिसतंय. अगदी पुण्याच्या पाण्यापासून 24/7 ची पाण्याची प्रक्रिया सगळी ही जी काम होतं ते गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेलं होतं. तिथपासून ते पुण्यातील वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये दिरंगाई होती या सगळ्या वाहतुकीच्या व्यवस्थेमध्ये. त्या सगळ्या स्थानिक मुद्द्यांवरती ही निवडणूक काँग्रेसने निवडून आणलेली पाहायला मिळाली. निश्चितचपणाने प्रथमतः भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी ठरवलं होतं की कोणत्याही प्रकारे वैयक्तिक पातळीवरती जाऊन कोणावरती टीका टिप्पणी करायची नाही. परंतु आपसुकपणे काही काळानंतर जे आहे ते वैयक्तिक हेवे दावे देखील निघताना पाहायला मिळाले. अगदी मुरलीधर मोहोळ यांची प्रॉपर्टी किती आहे, कुठे त्यांची प्रॉपर्टी आहे, किती पटीने वाढली, याचे उत्तर जे आहे ते त्यांना या सगळ्या प्रचाराच्या रोंधमाळीमध्ये द्यावी लागली. त्यामुळे ही सगळी लढाई जी आहे ती अतिशय रंगतदार पुणेकरांना पाहायला मिळाली. जगदीश, रोहन, तुम्ही असेच जोडले गेले राहा. आपल्यासोबत भाजपाचे नेते संदीप खर्डेकर सुद्धा जोडलेले आहेत. संदीपजी, तुमच्या मते या संपूर्ण प्रचाराच्या वेळेस कोणते असे मुद्दे होते जे निर्णायक ठरलेले आहेत, त्यामुळे भाजपाच्या उमेदवाराचा विजय सुकर होईल असं तुम्हाला वाटतंय? सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी एक छबी संपूर्ण देशामध्ये नव्हे तर जगाभर आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये काही झालं तरी तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करायचं ही भावना अतिशय तीव्र होती आणि आमच्या दृष्टीनं तोच महत्वाचा मुद्दा होता. त्याचबरोबर मोदींनी जी विकास कामं केली तो मुद्दाही आमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरला. महाराष्ट्र सरकारनं गेल्या 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये कमी अवधी मिळाला तरी जे धडाकेबाज निर्णय घेतले त्या निर्णयांचा फायदा आम्हाला मिळाला. पुणे शहरामध्ये जी मेट्रोचं जाळं आता उभं राहतंय त्याचा चांगला फायदा आम्हाला मिळाला. त्याचबरोबर सामान्य माणसाच्या मनामध्ये जो माझा प्रभू श्री रामचंद्र 350 वर्ष कैदेमध्ये होता त्या रामलल्लाची मूर्ती आज त्या ठिकाणी स्थापन झाली याच्या प्रती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आदरभाव होता. त्याचबरोबर काश्मीरचं 370व कलम, एक अख्खी पिढी ज्या ज्या मुद्द्यांसाठी झटली ते सर्व मुद्दे पंतप्रधान मोदींनी निकाली काढले आणि मोदी सरकारनं करून दाखवलं. जी कामं त्यांनी करून दाखवली त्या कामांचा जसा लाभ आम्हाला होतो आहे तसाच मुरलीधर मोहोळ यांनी महापौर पदाच्या कारकिर्दीमध्ये या पुणे शहरामध्ये जे एक त्यागाचं, जे कामाचं एक आगळं वेगळं रूप लोकांना दाखवलं. म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे आता आमच्या बरोबर आहेत यांनी सुद्धा मुरलीधर मोहोळ यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. सामान्य पुणेकरांच्या मनामध्ये जे स्थान असलेले नेते आहेत ते सर्व भारतीय जनता पक्षाकडे होते आणि त्याचबरोबर यावेळेला तर आमची ताकद वाढलेली होती. गिरीश बापट साहेब हे 3.25 लाखानं निवडून आले. यावेळेला तर भारतीय जनता पक्षाबरोबर मनसेची ताकद जोडली गेली, राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आमच्या सोबत होती, शिवसेनेची ताकद आमच्या सोबत होती, अनेक छोटे पक्ष, लोक जनशक्ती पक्ष आमच्या बरोबर होता. या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमच्या बरोबर होती. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तर
मोठा रोल आठवले गटाचा आमच्या सोबत कायमच राहिलेला आहे. शिवसंग्रामचे कार्यकर्ते या ठिकाणी आमचं काम करत होते, अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्यकर्ते काम करत होते. या सगळ्याचा एकत्रित परिणाम हा मुरलीधर मोहोळांच्या प्रचंड विजयामध्ये होणार आहे. या सगळ्यांच्या एकत्रित परिणाम विजयामध्ये होईल असं तुम्ही म्हणताय. आपल्यासोबत काँग्रेसचे नेते गोपाल तिवारी सुद्धा जोडलेले आहेत. गोपालजी, सुरुवातीला बघितलं तर केवळ रवींद्र धंगेकर हे एकटेच प्रचार करताना दिसत होते. काँग्रेसची कोणतीही ताकद त्यांच्या समोर दिसत नव्हती किंवा राज्यातील देशातील नेते त्यांच्या सोबत आहेत असं चित्र सुद्धा दिसत नव्हतं. अशा पार्श्वभूमीवर समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा, ते आव्हान आणि या सर्व पार्श्वभूमीवर तुम्हाला असं कोणते मुद्दे वाटतायत की जे निर्णायक ठरू शकतात, काँग्रेसच्या विजयासाठी सुकर होऊ शकतं? सुरुवातीला मी सांगू इच्छितो की पुण्याचा जर आपण इतिहास बघितला तर पुण्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि महात्मा गांधींचे गुरु हे डॉक्टर नामदार गोपाळकृष्ण गोखले पासून अनेक क्रांतिकारक, लोकमान्य टिळक असतील आणि छत्रपती शिवाजी महाराज, समाज क्रांतिकारांचं पुणे, आणि आजपर्यंत पुण्यात जे घडले ते देशाला दिशा दाखवणारं नेतृत्व या ठिकाणी घडलेलं आहे. जो कौल पुण्यात लागतो तो देशात लागतो. आतापर्यंतचा तसा इतिहास आहे. पुण्याचा डीएनए जर काँग्रेसचा आहे असं म्हटलंच वावगं ठरणार नाही, कारण पुणे शहरात आज बिस्लरीच्या दर्जाचं पाणी आणि जी काही डेव्हलपमेंट आहे, म्हणजे शिक्षण हब करण्यात देखील पुण्यामध्ये आजपर्यंतची काँग्रेसचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उजवे ठरलेले, त्यांनी काम केलेले. फार काकासाहेब गाडगिळांपासून नाग गोरे पासून एस.एम. जोशींपासून मोहन द्यारेंपासून 40 वर्षानंतर पहिल्यांदा 91ला अण्णा जोशी त्या ठिकाणी निवडून आले, त्याच्यानंतर प्रदीप रावत आले आणि आता मध्यंतरी गिरीश बापट आले. हा पुणे शहराचा जर इतिहास बघितला तर 80% कालावधी पुणे शहरात हे काँग्रेसचं प्रतिनिधित्व राहिले आणि ते दिल्लीशी केंद्रीय मंत्रिमंडळात त्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेले त्या लोकांनी. आता पुण्याला जर पुण्याची डेव्हलपमेंट बघायचं तर एक साधं मुठा नदीचं पर्यावरणाचा जर विषय घेतला तर तिथे जायकाचा प्रकल्प आला. हे केंद्र सरकारचे निगडीत या सगळ्या अनेक गोष्टी आहेत, पर्यावरणाच्या निगडीत आहेत. या भारतीय जनता पक्षाला 2 खासदार, म्हणजे एक तर राज्यसभेचे मंत्री आणि पुण्यात दुसरे खासदार, असे 2 खासदार, 8 आमदार आणि पूर्ण बहुमत मिळून सुद्धा पुणे शहराचा विकास हे करू शकले नाही, हे वास्तव आहे. आणि याच्यामध्ये व्यक्तिगत पातळीवर जाण्यापेक्षा यांनी जर, आता आमचे मित्र संदीपजी बोलले की मोहोळांचं त्या ठिकाणी त्यावेळच्या उद्धव ठाकरेंनी खूप कौतुक केलं. मी असंही सांगू इच्छितो की त्यावेळच्या महाविकास आघाडीचं सरकारचं कौतुक आणि उद्धव ठाकरेंचं कौतुक देखील मोदीजींनी केलंच होतं की त्यावेळेला, की ज्या पद्धतीने कोरोना हाताळला आणि कोरोनाला तसे ताबडतोब फंड दिले, पुणे महापालिकेला सकारात्मक भूमिका घेतली. मुख्यमंत्री आहेत ते. ऐका पुण्याला सकारात्मक भूमिका दिली. तुम्ही नंतर कधीही त्यांचं कौतुक केलं नाही. ऐका आता तुम्ही म्हणले ना की तेव्हा अजितदादा पवार आणि उद्धव ठाकरेंनी पण केलं म्हणून. आता मगाशी मुरलीधर मोहोळांचं केलं म्हणले, पण म्हणला की मोदीजींनी त्यांचं केलं असं गोपाळराव कधीही घडलं नाही. नाही, उद्धव ठाकरेंचं कौतुक मोदींनी केलं हे जाहीर आहे. कोरोना ठीक आहे, हे आपण जुने मुद्दे न घेता गोपालजी, आता तुम्ही हे सांगा की आता या प्रचारामध्ये, निवडणुकीच्या प्रचारात कोणते असे निर्णायक मुद्दे तुम्हाला वाटतायत की ज्यामुळे काँग्रेसचा उमेदवार विजयी होऊ शकतो? हे बघा, काँग्रेसचा उमेदवार 100% होऊ शकतो, कारण याच्यात जसं ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षानं ही मोदींना प्रोजेक्ट केलं. आता 100 स्मार्ट सिटीचं देशात उद्घाटन पुण्यात मोदींनी केलं 15 साली, 14 का 15 साली. तिथे पण ते स्मार्ट सिटी पुढे काय झालं, ते आंतरराष्ट्रीय स्तरावर 100 विश्वविद्यालय उभारणार होते, त्याचं काय झालं? मेट्रोचं भूमिपूजन, राजीव गांधी पुतळा आम्ही जो कात्रजला उभा केला तेव्हा 2014ला राज्य सरकार बरखास्त होण्याच्या अगोदर पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं की मेट्रोची परमिशन युपीए गव्हर्नमेंटनी, डॉक्टर मनमोहन सिंगनी दिलेली आहे, त्याचं भूमिपूजन लवकर करा. काय झालं? त्याचं तब्बल 3.5 वर्ष पुणेकरांना खोळंबावं लागलं आणि नागपूरची मेट्रो पहिली सुरू झाली. अभिनव मेट्रोचं प्रकल्पाचं उद्घाटन आम्ही केलं, वारंवार त्या ठिकाणी निदर्शनं केली. 3 ते 3.5 वर्ष मेट्रो पुणेकरांना लांबवली
मेट्रोची ठीक सुविधा. आहे गोपालजी, तुमच्या या सर्व गोष्टी- प्रश्नांची उत्तरं आपण संदीपजी यांच्याकडून घेऊया. मात्र पुण्याच्या निवडणुकीमध्ये आणखी एक फॅक्टर महत्वाचा होता, तो म्हणजे वंचितचे उमेदवार वसंत मोरे हे सुद्धा रिंगणामध्ये होते. संदीपजी, तुम्हाला काय वाटतंय, वसंत मोरे यांचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे का? नाही, वसंत मोरे होते का हाच प्रश्न आहे. वसंत मोरे संपूर्ण निवडणुकीमध्ये कुठेही दिसले नाहीत. ते फक्त 2 वेळा त्या कट्ट्यावर वाडेश्वरच्या दिसले रवींद्र धंगेकरांबरोबर मसाला डोसा खाताना, इतर वेळी ते एकदाही दिसले नाहीत. वसंतराव मोरेंचा कुठलाही प्रभाव या निवडणुकीमध्ये पडणार नाही. ते ज्या भागाचे नगरसेवक आहेत त्या भागापुरतं त्यांचं अस्तित्व दिसेल. जी, मात्र वसंत मोरे हे सुद्धा मराठा आहेत, त्यानंतर मुरलीधर मोहोळ हे सुद्धा मराठा आहेत. जर हे नाणं जर चाललं तर भाजपला फटका बसेल असं काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे. संबंधच नाहीये. मी आपल्याला तेच सांगतोय की संपूर्ण निवडणुकीमध्ये वसंत मोरेंचं अस्तित्व बिलकुल जाणवलं नाही. बरं. आणि मुरलीधर मोहोळ आणि रवी धंगेकर यांच्यामध्ये जी फाईट झाली त्यात अनिश सुंडकेंनी मात्र मुस्लिम मतं बऱ्यापैकी खाल्ली आहेत, वंचित आघाडीचे उमेदवार, आणि त्यामुळे मुरलीधर मोहोळांच्या विरोधात जी काही मतं जाऊ शकत होती तीही थांबली. पुण्यामध्ये येऊन मौलानांनी ज्या प्रकारचा फतवा काढला, तो फतवा हिंदू मतांचं एकत्रीकरण करण्यासाठी पुरेसा होता. पण मी या ठिकाणी पुन्हा सांगेन की मुस्लिम महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तलाक 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 हे जे त्यांनी रद्द केलं आणि या महिलांना सन्मान दिला, त्याच्या बाजूनी मतदान केलं आणि त्यांनी सुद्धा भाजपला मतदान केलं. जी, संदीपजी, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. तुमच्या मते मुरलीधर मोहोळ किती मतांनी निवडून येतील अंदाज? 2 लाख मतांना मुरलीधर मोहोळांचा विजय होईल. जी, गोपालजी, तुम्हाला काय वाटतंय, अगदी थोडक्यात उत्तर द्या. वंचितचे वसंत मोरे यांचा काँग्रेसला फटका बसताना दिसेल का किंवा नाही दिसणार? तुमचे अनालिसिस काय आहे आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे किती मतांनी निवडून येतील, तुमचा अंदाज काय? हे बघा, वंचित आणि MIMचा हा रोल काय आहे हे काळ पुन्हा एकदा सिद्ध करेल. आम्ही यापूर्वी त्यांच्यावर आरोप केलेले आहेत. ते मतांची विभागणी करण्याकरता आणि अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाला अनुकूल भूमिका त्यांनी घेतलेली. हे पूर्वी पण सिद्ध झालेले आहे, 4 तारखेनंतर पुन्हा सिद्ध होईल. मुद्दा असा आहे की पुणे शहराचे स्थानिक पातळीवर भारतीय जनता पक्ष गल्ली ते दिल्ली सत्ता असून अपयशी ठरलेला आहे. विकास कामामध्ये पूर्ण बॅकलॉग आहे. ड्रग आणि व्यसनांचा विळखा पडलेला आहे. पुणे शहराला क्राईम रेट वाढलेला आहे. काल परवा पण ते आपण बघतो ते काय झालेलं आहे. ससून मध्ये कशा पद्धतीचं ड्रग रॅकेट चालवलं जायचं होतं. यांना दुसऱ्या राजकीय पक्षांची फोडाफोडी करून विरोधक संपवण्याची गोष्ट आणि तेच धोरण भारतीय जनता पक्षाचं होतं. कारण त्यांना 10 वर्षात आपण केलेल्या कामाच्या आधारे मतं मागू शकत नाही हे सिद्ध झाल्यावर विरोधी पक्ष कमकुवत करण्याचं काम त्यांनी केलं. आज ज्या संस्था ईडी असेल, सीबीआय असेल, त्याचबरोबर इलेक्शन कमिशन देखील इलेक्शन एजंट होते का काय, आज अशा प्रकारची भूमिका इलेक्शन निवडणूक आयोगाची आहे. त्यांना वारंवार सांगून देखील तब्बल 27 दिवसांनी ते नोटिफिकेशन काढतायत. म्हणजे गोपालजी, आपल्याला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे आपल्याला थांबावं लागते. मात्र तुमची शेवटची कमेंट, रवींद्र धंगेकर किती मतांनी विजयी होतील, तुमचा काय अंदाज आहे? गोपालजी, आवाज पोहोचतोय? नाही, मी बोलायचं का? हो, तुम्हीच. रवींद्र धंगेकर किती मतांनी विजयी होतील, तुमचा अंदाज काय या निवडणुकीत? नाही, 100% रवींद्र मोरे 1 लाखापेक्षा अधिक मतांनी विजयी होतील, 100%. काँग्रेस, कारण देशाच्या प्रश्नांवर निवडणूक झालेली आहे. देश कुठल्या सूत्रांकडे राहावा, देश कुठल्या पक्षाकडे राहावा, देशात चौपट वाढलेलं कर्ज, त्याच्यात प्रचंड महागाई, बेरोजगारी, या प्रश्नांवर, देशाच्या प्रश्नांवर देखील निवडणूक झालेली आहे. आणि सुज्ञ पुजनेकर याविषयी योग्य निर्णय घेतील. त्यामुळे काँग्रेस इंडिया आघाडीचा उमेदवार 1 लाखापेक्षा अधिक मताने निवडून येईल, आम्ही असं स्पष्ट सांगतो. तर आपल्याला काँग्रेस होती कुठे? संदीपजी, आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे थांबावं लागते. मात्र भाजपाचे नेते संदीप खर्डेकर जे आपल्यासोबत जोडले होते त्यांचंही धन्यवाद. काँग्रेसचे नेते गोपाल तिवारी यांचे सुद्धा धन्यवाद, त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली. आणि आपले प्रतिनिधी रोहन कदम सुद्धा आपल्यासोबत जोडले होते, त्यांनी सुद्धा इथला आढावा आपल्याला सांगितला. तिघांचेही धन्यवाद. मात्र